श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्री राम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय सादर बंधू आणि भगिनींनो, आपण श्री समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये केलेला बोध गेल्या 7 दिवसापासून आपण श्रवण करत आहोत। काल आपण श्लोक क्रमांक 5 हा श्रवण केला, परंतु त्या 5व्या श्लोकातील शेवटच्या 2 ओळी या जरा आपण अधिक स्पष्ट व्हाव्यात, यासाठी मी आज आपण त्याचं चिंतन करूया। श्री समर्थांनी 5वा श्लोक दिलाय, तो आपण वाचतो आहे। मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा। मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ आपल्याला उपदेश करत आहेत। ते म्हणतात आहे की 2 प्रकारचे संकल्प आहेत, एक सत्य संकल्प आणि दुसरा पाप संकल्प। पाप संकल्प यामध्ये स्वतःची हानी आहे, म्हणून आम्ही पाप संकल्प सोडला पाहिजे। सत्य संकल्पामध्ये आमचं हित आहे, म्हणून सत्य संकल्प आपण केला पाहिजे। काल म्हटल्याप्रमाणे आम्ही दिवसभरामध्ये कुठले तरी संकल्प सहजगत्या करत असतो। आपल्या मनामध्ये येणारे वेगवेगळे विचार हे संकल्पच आहे। मग त्यातील काही संकल्प सगळ्यांच्या हिताचे असतात, तर काही संकल्प आपण दुसऱ्याच्या अहिताचा विचार करतो, आपण आपल्या स्वार्थाचा विचार करतो। ते सगळे पापसंकल्प आहे। म्हणून सर्वेत्र सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात, अशी प्रार्थना आम्ही प्रत्येक पूजेच्या शेवटी करतो। याचा अर्थ आमचा संकल्प सर्वांच्यासाठी आहे, आमचे विचार सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे। काले वर्षतु पर्जन्या पृथ्वी सृष्टशालिनी, देशोयम क्षोभरहित, सज्जना सन्तु निर्भयाः, अशी आमची प्रार्थना आहे। सर्वत्र पाण्याचा वर्षाव हो, सर्वत्र धनधान्य सगळ्यांना मिळो, सगळ्यांना आरोग्य प्राप्त हो, सज्जनांना निर्भयता प्राप्त हो, अशा प्रकारची ही सुद्धा प्रतिज्ञाच आहे, हा सुद्धा संकल्पच आहे। माऊलीने सुद्धा पसायदानामध्ये संकल्पच लिहिलेला आहे। जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जातो, प्रार्थनाच आहे भगवंताला केलेली। पसायदान ही सुद्धा ईश्वराला केलेली प्रार्थना आहे। मागितलं आहे, ज्या गोष्टी माझ्याकडे नाहीत त्याची पूर्तता होऊन सर्वांना सुख प्राप्त व्हावे, अशा प्रकारची इच्छा या संकल्पातून व्यक्त केलेली असते। तो सत्य संकल्प आहे।
म्हणून या सत्य संकल्पाच्या साठी आम्ही प्रयत्न करणे गरजेचे आहे. आम्ही प्रार्थना देवाला करतो, पूजा करतो, नवविधा भक्ती करतो, चांगलं श्रवण करतो, चांगलं वाचन करतो, चांगलं लेखन करतो. या सगळ्या मागचा उद्देश एकच आहे की आमच्याकडनं सत्य संकल्प व्हावा. आणि अगदी खरं सांगायचं झालं तर आमच्या मनामध्ये जर चांगला संकल्प येत असेल तर परमेश्वराची आमच्यावर कृपा आहे असं समजावी. आमच्या मनामध्ये नाना प्रकारचे वाईट विचार येत असतील, नाना प्रकारच्या विचारांमुळे आपण जर समजा दुःखी होत असू किंवा त्या विचारांमुळे आपण जर चंचल होत असू तर ईश्वराची आपल्यावर कृपा नाही असं समजावी. म्हणून त्या परमेश्वराला आम्ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, माझ्या मनामध्ये कुठलाही वाईट विचार येऊ देऊ नको. कारण क्रम असा आहे की पहिले विचार आहे, मग त्याचा उच्चार आहे आणि मग त्याची कृती आहे. एकदम कृती घडत नसते. म्हणून विचाराप्रमाणे आमचा आचार असतो. म्हणून मुळात विचार शुद्ध असले पाहिजे, म्हणजे आपोआपच त्यातून आचार शुद्ध होतो. म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये अत्यंत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. आपण तिसऱ्या ओळीचा आज विचार करणार होतो. मना कल्पना ते नको विषयांची. विषय म्हटलं की विषयांना कुठला तरी दोष आहे. पूज्यपाद आद्य शंकराचार्यांनी विषयांचे 12 दोष सांगितलेले आहेत. त्या 12 विषयांच्या दोषांचा जर आम्ही विचार केला तर लक्षात येईल की विषय म्हणजेच आम्हाला दुःख देण्यासाठी आहे. म्हणून त्या विषयाचं चिंतन नको. म्हणून ते विषयाचे दोष कोणते आहेत तर पहिला दोष आहे तो आहे अतृप्ती. आमच्या मनामध्ये एखादा संकल्प आला आणि तो संकल्प पूर्णत्वास गेला, आम्हाला पूर्ण तृप्तता मिळाली, त्या साधनांमुळे असं कधीच होत नाही. तसं उदाहरणार्थ काही लोकांना पगार जेव्हा पहिला मिळतो त्यांना वाटतो की आपल्याला पगार कमी झाला. तो पगार वाढत वाढत कितीही वाढला तरी तो पगार आपल्याला कमीच वाटत असतो. याचं कारण काय? कारण तिथे अतृप्ती आहे. पैसा हवाच वाटतो. सत्ता, संपत्ती या गोष्टी माणसाला सतत कितीही प्राप्त झाल्या तरी त्या अधिकाधिक मिळाव्या असं वाटत असते आणि त्यातून तृप्ती नाही. म्हणजे विषयांचा भोग घेतल्यानंतर आपण त्यातून सुटत नाही, उलट ते विषयांची जे दोष असल्यामुळे अतृप्ती तो अधिकाधिक वाढत जातो. यज्ञ करत असताना अग्नीमध्ये आम्ही तुपाची आहुती घालतो. त्या तुपाच्या आहुतीने अग्नी कमी होत नाही, अग्नी अधिक वाढत जातो. त्याप्रमाणे आमच्या विषयांच्या दोषातील अतृप्ती या दोषामुळे आम्ही त्याला तृप्त करण्यासाठी जर एखादा विषय जर दिला तर त्याची तृप्ती होत नाही, तर तो विषय अधिकाधिक फुलून येतो, अधिकाधिक तो वाढत जातो. म्हणून पूज्यपाद शंकराचार्यांनी पहिला दोष सांगितलेला आहे. विषयांचा पहिला दोष ते अतृप्ती. दुसऱ्या दोषाबद्दल सांगतात ते म्हणतात की अशाश्वतता. शाश्वत असणे. विषय म्हटल्यानंतर ते मुळातच अशाश्वत आहे आणि त्या विषयांमुळे प्राप्त होणारे जे सुख आहे ते सुद्धा अशाश्वत आहे. एखाद्याला सत्ता मिळाली, किती दिवस मिळेल हो? कुठलेही पद जरी मिळालं जगाच्या पाठीवरचं तरी ते सुद्धा शाश्वत नाही, कायम लक्षात ठेवलं पाहिजे. अशाश्वतता या विषयाचा दुसरा दोष आहे. आपल्याला सत्ता मिळाली की आपल्याला असं वाटतंय की आता आम्ही सगळ्या प्रकारे सुखी झालो. पण ते सुख क्षणिक आहे. पुन्हा दुःख तुमच्या वाट्याला येणार आहे. तुम्ही त्या पदावरून घसरल्यानंतर पुन्हा लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत. पदावर बसल्यामुळे लोकांना तुमचा जय जयकार करणार आहेत. ही अशाश्वतता आहे, ही कायम लक्षात ठेवावी. विषय भोगत असताना
विषय सुख घेत असताना त्या विषयामध्ये आपण लिप्त न होता तो विषय आमच्या अंतःकरणामध्ये खोलवर न रुजू देता तो एक आमचा यज्ञ कर्म आहे असं म्हणून ते यज्ञ कर्म केल्या गेलं पाहिजे. आम्हाला जर एखाद्या देशाचं मोठं पद मिळालं असेल तर आम्ही म्हटलं पाहिजे त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम शुभामा शिशंदेही तत्पूर्तयेत. मी तुझ्या कार्यासाठी कटिबद्ध झालो आहे. माझ्याकडे मोठं पद मिळालं आहे, राष्ट्र सांभाळण्याचं काम माझ्याकडे मिळालेलं आहे, देश सांभाळण्याचं काम मिळालेलं आहे. मग त्या सत्तेमुळे माणसाने मत्त न होता त्या सत्तेला तुझीय कार्य आहे, ते तुझं कार्य आहे, तुझं कार्य आहे, माझं कर्तव्य आहे, या भावनेतून ते कर्म केलं गेलं तर त्याला त्या सत्तेतून कधीही त्याला दुःख होणार नाही. ती सत्ता असली काय नसली काय याचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. अलिप्त जीवन जगता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे त्या कमळाच्या पानांवर, कमळाच्या पाकळीवर जसं दवबिंदू पडते, त्या दवबिंदूचा स्पर्श त्या पाकळ्यांना असतो, पण वाऱ्याची जराही झुळूक आली तर त्या दवबिंदूचं तिथून घसरण होते, पण त्या दवबिंदूचा कुठलाही लेश त्यांच्या त्या पाकळीला नसतो. तसं आम्ही एखादी गोष्ट जर भोगत असू तर ती सोडल्यानंतर आमच्या मनाला, आमच्या अंतःकरणाला त्याचा कुठलाही सुखदुःखाचा स्पर्श होता कामा नये. त्या दोषांमध्ये पूज्यपाद शंकराचार्य या विषयातील तिसरा दोष सांगतात फलमिथ्यत्व. आम्हाला प्राप्त झालेलं फल जे आहे ते मुळात मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे जसं तुम्हाला वाटते ते तसं नाही आहे. पुढे त्याचा विषय आलेला आहे कालसापेक्षता, पण ते मिथ्या आहे. आता आम्हाला वाटते ना पोट भरलं, आम्हाला कोणी कुठे जेवायला बोलावलं असेल तर आपल्याला आवडेल तसे पदार्थ आपण भरपेट खातो. घरी जेवढं जेवत नाही त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्याकडे जाऊन जेवतो. उलट म्हणतो की 2 दिवसाचं आता इथे जेवण झालं, इतकं जेवण झालं. समर्थांनी काय दासबोधामध्ये सांगितलेलं आहे मूर्खाच्या लक्षणामध्ये की बाबा परस्थळी बहुभोजन करीतो एक मूर्ख. परस्थळी बहुभोजन करीतो एक मूर्ख. परस्थळी बहुभोजन करू नये. खूप जेवणारे मी एकदा विचारलं का, म्हटलं समर्थांनी असं सांगितलं आहे परस्थळी बहुभोजन करू नये जास्त. तर ते हसून मला म्हणाले की समर्थांनी बरोबर सांगितलंय, पण आम्ही ज्या घरी येतो ना त्या घराला आम्ही परक घर समजतच नाही. आमचंच घर समजतो आणि आम्ही भरपेट खातो. गमतीचा विषय जरी बाजूला ठेवला तरी महत्वाचा विषय असा आहे की पोट भरलं असलं तरी ते पोट संध्याकाळी रिकामं होते. मग सकाळी जी आम्हाला फलश्रुती मिळाली होती ती संध्याकाळी त्या फलश्रुतीचं काय झालं? सकाळी आम्ही पोटभर जेवलो, मग संध्याकाळी आम्हाला भूक लागली, मग सकाळच्या पोट भरण्याचं आणि संध्याकाळची भूक लागण्याचं याचं काय मेळ आहे? म्हणून विषय जे आहे ते अशाश्वत आहे, ते कायमस्वरूपी नाही. एकदा भोगल्यानंतर पुन्हा भोगण्याची इच्छा होते आणि म्हणून त्याला दुसरा चौथा दोष म्हटलाय पुनरावृत्ती. एकच कृती पुन्हा पुन्हा करावी वाटते आणि त्या कृतीने त्याला तृप्तता नसते. उलट त्या पुन्हा पुन्हा केलेल्या कृतीमुळे त्याला विषय बदल हवा असतो. सकाळी जर आम्ही जी भाजी केली असेल ती संध्याकाळी जर केली तर लोक नाक मुरडतात, का सकाळी तीच होती संध्याकाळी तीच खायची का? आता खरं सांगा, भूक लागली असताना ती भाजी कोणती आहे याला महत्व आहे की भुकेचं क्षमन करणं महत्वाचं आहे? म्हणजे जिभेचे चोचले पुरवणे हा इंद्रियांनी केलेला शरीरात व्यभिचार आहे. इंद्रियांचा हा दोष आहे. कुठला दोष आहे? व्यभिचार हा दोष आहे. भूक लागली म्हणून खात नाही, खायची वेळ झाली म्हणून खातात अशी वेळ आहे. चहा पिणं शरीराची गरज नाहीये, पण दुपारचे 4 वाजल्यानंतर आपल्याला चहाची आठवण होणे
हा वेळेचा संबंध आहे. शरीराला त्याची गरज आहे का हो? शरीराला गरज नाही. तहान लागली पाणी पिलं पाहिजे, भूक लागली जेवलं पाहिजे. पण भूक लागली म्हणून जेवत नाही लोक, जेवायची वेळ झाली म्हणून जेवतात. म्हणून या दोषांमध्ये पुनरावृत्ती, भुकेसाठी जेवण नाही तर वेळ झाली म्हणून जेवावं लागते. बरं, एकच विषय आम्हाला जर तोच तो मिळाला तर त्याबद्दल माणसाला नावड वाटते हळूहळू. एकाच जेवणामध्ये पहिला लाडू बुंदीचा खाताना, मोतीचूर बुंदीचा लाडू खाताना आम्हाला जी गोडी वाटते तो 10वा लाडू खाताना वाटते का हो? जीभ तीच आहे, लाडवातला गोडपणा तोच आहे. पण इकडे भूक नसल्यामुळे तो 10वा लाडू आहे तो नकोसा होतो आणि पहिला लाडू आहे तो हवा हवासा वाटतो. म्हणजे याचा अर्थ उपयोगिता ती घटत जाते. जशी विषय वृत्ती होते तशी ती उपयोगिता घटत जाते आणि पुन्हा विषय पुनरावृत्तीमुळे पुन्हा संध्याकाळी भूक लागते. विषय असेच आहे. आणि त्यामध्ये वैविध्यता नसल्यामुळे आणि दुसऱ्याशी तुलना असल्यामुळे आपल्याला विषयाच्या या गोडीमध्ये अनिश्चितता आहे. निश्चित नाहीये तुम्हाला ते आवडते का. तुम्हाला काही लोकांना विचारलं का हे पदार्थ केले आहे, तुम्हाला कोणते आवडतात? 5 पदार्थ असतील त्यापैकी 1 पदार्थाची तो निवड करेल किंवा 2 पदार्थाची निवड करेल. पण त्या 5 पदार्थामध्ये जर 10 पदार्थ जर असतील तर त्या 10 पदार्थामध्ये पहिल्यांदा जे 2 पदार्थ निवडले असतील त्या पदार्थांचा नंबरच लागणार नाही. राहिलेल्या 5 पदार्थापैकीच तो 3 पदार्थ चांगले आहे म्हणे. याचा अर्थ त्याला जे आवडते ते इतरांना आवडेल असंही नाही आहे. माझी आवड ती माझी आवड आहे आणि दुसऱ्याची आवड ती दुसरीची आवड आहे. एकच वस्तू सगळ्यांना आवडणं शक्य नाही आहे. म्हणून आपण मला जे आवडते ते इतरांना आवडेलच असा आग्रह धरू नये. कारण विषयांची गोडी तशी वेगवेगळी आहे. अशी एक कथा सांगतात की एक साधू होता. त्या साधूने भगवंताची भक्ती केली. परमेश्वर प्रसन्न झाले आणि परमेश्वराने त्या साधूला एक फळ दिलं. आणि फळ देताना भगवंत म्हणाले, तू केलेल्या या तपस्येचं तुला मी फळ देतोय. हे फळ जर तू खाल्लं तर तू अमर होणार आहे. असे म्हणून भगवंत अंतर्धान पावले. साधू विचार करू लागला की हे फळ जर मी खाल्लं आणि अमर झालो तर फारसं काय फायदा होणार आहे. पण या जगाचा जो प्रतिपालक आहे, राजा आहे, त्याला जर हे फळ मिळालं तर तो प्रजेचं रक्षण करील, प्रजेची काळजी वाईल. असा राजा, कर्तव्य दक्ष राजा या प्रजेला जन्मोजन्मी मिळत राहील. म्हणून आपण हे जे फळ आहे, अमरत्वाचं फळ, हे आपण राजाला नेऊन दिलं पाहिजे. तो राजाकडे गेला आणि राजाला सांगितले की बाबा हे जे फळ आहे हे मला भगवंताने दिलेलं आहे. हे फळ मी तुला देतो आहे. हे खाल्लं की तू अमर होणार. साधू निघून गेला. रात्री राजा विचार करू लागला की माझं जे प्रेम आहे हे माझ्या पत्नीवर म्हणजे माझ्या राणीवर जास्त आहे. मी अमर होऊन काय फायदा. माझी आयुष्यभर ती सेवा करू शकली पाहिजे आणि तिला अमरत्व प्राप्त झालं पाहिजे. म्हणून ते फळ तो राणीला तो देतो.
आणि राणीला सांगतो की हे फळ तू घे, तू खाल्ली, हे फळ खाल्ल्याबरोबर तू अमर होशील. ती राणी विचार करते की हे फळ मी खाऊन काय करू, पण या माझ्या पतीला सदैव मार्गदर्शन करणारा, सदैव पाठीशी उभा राहणारा, सदैव त्याच्या कामामध्ये तत्पर असलेला, ज्याचा आधार माझ्या खऱ्या अर्थाने पतीला आहे, त्यामुळे तो राज्य एवढं चांगलं करू शकतो, हे फळ हे आपण प्रधानाला दिलं पाहिजे. म्हणून प्रधान जेव्हा त्याच्याकडे येतो तेव्हा ती राणी म्हणते की हे फळ तुला मी देते आहे. तो प्रधान ते फळ घेऊन घरी जातो. घरी गेल्यानंतर त्याच्या मनात येते की हे फळ मी खाऊन काय फायदा, माझं ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम आहे त्याला मी हे फळ देईल. आणि मग त्याच्या लक्षात येते की जी गावामध्ये जी नर्तिका आहे ती अत्यंत देखणी आहे, तिचं माझ्यावर तितकंच प्रेम आहे, माझंही तिच्यावर एवढं प्रेम आहे, मी कोणाला ते फळ देणार नाही, ती नर्तिका अमर झाली पाहिजे. म्हणून ते फळ तो त्या नर्तिकेला देतो आणि देताना सांगतो की हे फळ जर तू भक्षण केलं तर तू अमर होशील. ती फळ घेते आणि रात्री पुन्हा विचार करते की हे फळ मला दिलं खरी, पण माझं जीवन हे कसं आहे, हे मुळातच तर माझं पापकर्माचं जीवन आहे. मी नृत्य करते आहे, लोकांचे मन रिझवते आहे, त्यांचे विषय तृप्त करते आहे. या देहाला काही अर्थ आहे का, हा नसलेला बरा. पण या जगाच्या कल्याणासाठी जे लोक जिवंत राहतात त्या लोकांचं अमरत्व जास्त गरजेचं आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. या जगाच्या कल्याणासाठी जे लोक जगतात त्यांना हे आपण काहीतरी दिलं पाहिजे. मग गावामध्ये असे सत्पुरुष आहेत जे नेहमी सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतात, त्यांच्या केवळ एका आशीर्वाद प्रतापे सगळ्यांचं कल्याण होते. असे गावातील साधू जे आहेत त्यांना हे मी फळ देऊन दिले. ती नर्तिका ते फळ घेते आणि त्या साधूकडे जाते. तोच जो साधू होता ज्याला भगवंताने ते फळ दिलं होतं, ते फळ ते त्या साधूच्याकडे पुन्हा येते. वर्तुळ जसं पूर्ण व्हावं त्याप्रमाणे वर्तुळ पुन्हा ते फळ त्याच्या हातून जाते आणि पुन्हा त्याच्याकडे येऊन पोचते. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती दुसऱ्यावर कोणावर प्रेम करत असते. म्हणून हे विषय जे आहेत हे विषय असे सतत बदलत राहतात. म्हणून आम्ही या विषयांच्या दोषांमध्ये पूज्यपाद शंकराचार्यांनी परिणामी दुःख असा एक या विषयांचा दोष सांगितलेला आहे. परिणामी दुःख या शब्दाचा अर्थ असा की आम्ही ते विषय भोगल्यानंतर त्याचा जो शेवट आहे तो शेवट दुःखामध्ये होतो. माणसं आयुष्यभर लबाडी करतात आणि त्याचा शेवट मात्र अत्यंत वाईट होतो. जीवन सुखात जाते पण शेवटचे 5-7-10 वर्ष जे असतात त्याला त्याचं जीवन नकोस असते. परिणामी दुःख आहे ते. मद्यपान करणारे जे लोक आहेत त्यांना काही क्षण बरं वाटत असेल ते माहित नाही, पण ते जरी बरं वाटत असलं पण परिणामी दुःख आहे. शेवटी त्यांचे आतडे सडतात, तो शेवटी त्यामध्ये मरतो. ते परिणामी दुःख आहे. विषय भोगत असताना त्याच्यातून कुठलं तरी दुःख निर्माण होत असते. आम्हाला कितीही मोबाईल आवडत असला तर त्या मोबाईल मधून आम्हाला जी पुढे डोळे खराब होणार आहे, आपल्याला नाना प्रकारचे विकार होणार आहे, याचा आपले चांगला मूल्यवान विषय वेळ जो आहे तो खर्च होतो आहे, हे परिणामी दुःख आहे. माझं आयुष्य असं फुकट घेऊन गेलं अशी अवस्था येते. मोबाईलच्या जन्माच्या अगोदर आणि टीव्हीच्या जन्माच्या अगोदर लोकांची वाचनाची जी गुढी होती ती खूप जास्त होती. लोक सतत एखादा चांगला ग्रंथ हातात घेत असत आणि त्याचे 2 पानं तरी नित्याने वाचत असत. दिसा माझी काहीतरी ते लिहावे त्याप्रमाणे. अशा प्रकारे या अनेक दोषांचा विचार आपण केला तर त्या दुःखातून शेवटी ताप दुःख आहे.
एखाद्या स्त्रीने घेतलेली साडी जर 3,000ची असेल आणि ती साडी जर शेजारची दुसऱ्याने घेतली असेल 5,000ची, तर शेवटी तिची साडी तिला आवडत नाही. आपण बांधलेलं घर, आपल्यानंतर कोणी बांधलेलं घर असेल ते आपल्यापेक्षा जास्त अत्याधुनिक असेल तर ते जास्त आवडते. आपल्या घरच्या टीव्हीपेक्षा दुसऱ्याच्या घरचा टीव्ही जर अजून अपडेट असेल तर तो जास्त आवडतो. लोक सारखे मोबाईल बदलत राहतात, याचे कारण हे आहे. म्हणून याचा अर्थ आहे ते ताप दुःख आहे, संस्कार दुःख आहे. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करून माणसाला ते दुःख होते. व्यसनामुळे होणारे जे दुःख आहे ते संस्कार दुःख आहे. एकनिष्ठतेचा अभाव हे दुःखाचं एक कारण आहे. एकच गोष्ट खाणं आवडत नाही आणि कधी कधी ज्याला जी गोष्ट चालत नाही ती जास्त खाण्याची इच्छा होते. हा सुद्धा एक त्यातला दोष आहे. कालसापेक्षता. एखादा विषय आम्हाला मिळाला, स्वेटर चांगलं मिळालं, पण ते गरमीच्या दिवसात चालेल का हो? थंडीच्या दिवसात जरी आनंद देत असलं तरी गरमीच्या दिवसात ते दुःखदायक असते. म्हणून कालसापेक्षता हा एक दोष निर्माण होतो. आणि स्थलसापेक्षता, आम्हाला एक गोष्ट एका ठिकाणी बरी वाटते, ती गोष्ट सगळ्या ठिकाणी उपयोगी नसते. हिमालयामध्ये असणारे आवश्यक असलेले वस्तू ते जर तुम्ही जर स्वित्झर्लंडला जर जात असाल तर त्या वस्तू तुम्हाला या आम्हाला उपयोगी नाही आहे. म्हणून अशा प्रकारच्या विषयांची भोग भोगत असताना त्यातून दोषांची उत्पत्ती होते. म्हणून माऊली म्हणते विषयजनित सुख हे जे विषयजनित जे दुःख सुख ते जाणीचे परम दुःख, पूर्वी गोड अंतिम शोक नेमस्त आहे. विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. म्हणून या विषयांच्या पासून दूर राहून भगवंताचं चिंतन करावं असं समर्थ सांगतात. म्हणून समर्थांनी ते सांगितलंय, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. सगळीकडे तुमची नालसकी होईल, निंदा नाराजकी होईल. म्हणून या विषयांच्या संगीत राहू नये, भगवंताच्या संघात राहावं. राहिला भाग उद्याच्या निरूपणात आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम.